माझ्याच्यामुळे मी आधीच काल दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली सगळे. आता मला वाटतं हा विषय माझ्यामध्ये संपलेला आहे. मी माझ्या सगळ्या क्लिपही दाखवलेल्या आहेत. दुसरं माझं काय म्हणणं आहे तेही सांगितलेलं आहे. परत परत काय किती वेळा सांगणार. राऊत साहेब, या बैठकीत तुमचं समाधान झालं असं म्हणायचं की नाही? चर्चा झाली, अधिकारी काहीतरी उत्तरं देतात आणि नंतर मोर्चा गुंडाळला जातोय. अशा प्रकारचा आताच आपण थोडासा त्या प्रकारचा सूर दिसला. म्हणून आम्ही खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत. सगळं शिष्टमंडळ आता तिथं जाणार आहे. आम्हाला जर खात्री वाटली नाही तर जे होईल ते होईल, कारण आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आमचा हक्क आहे, कायद्याने आम्हाला दिलेला आहे. सरकारच्याकडून काहीच आम्ही मागत नाही. जे आपल्या केंद्र सरकारने कायदा केला त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हीच आमची मागणी आहे. त्याला पैसे सरकारच्या तिजोरीवर भार पडणार नाही, काहीच होणार नाही, कायद्याच्या अडचणी निर्माण होणार नाही. फक्त त्याची अंमलबजावणी करणं हेच महत्वाचं आहे. आणि त्याच्यात जर कोणी फाटे फोडत असतील तर ते काही चालणार नाही. मग आमचा मोर्चा हा मुंबईपर्यंत येऊन थांबेल. अशा प्रकारचं आमची तयारी आहे.